नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हेल्मेट असतानाही छातीवरून वाहन गेल्याने तरुणाचा अंत. कात्रजच्या बोगद्यात अज्ञात वाहनाने चिरडले. पुणे नजीक कात्रजच्या बोगद्यात अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने उमद्या तरुणाचा दुर्दैवी अंत झालाय. वैभव दशरथ पाटील, वय 23, मूळ गाव सरोळी, तालुका गडिंग्लज. सध्या राहणार सोहराब चाळ, डिलाइट रोड, लोअर परेल, मुंबई असे त्याचे नाव आहे. त्याच्या अकाली जाण्याने वैभव लई घाई केलास भावा या शब्दात मित्रमंडळी शोक व्यक्त करीत आहेत. अधिक माहिती अशी की सरोळी येथील अल्पभूधारक शेतकरी दशरथ पाटील यांचा वैभव हा एकुलता एक मुलगा. 10वी नंतर त्याने संत गजानन महाराज रूरल पॉलिटेक्निकल मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका घेतली. त्यानंतर 2 वर्षापूर्वीच रोजगारासाठी मुंबई गाठली. खासगी बांधकाम कंपनीत नोकरी मिळाली, पण तिथे कुणी नातेवाईक नसल्यामुळे ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीच्या खोलीत तो राहत होता. दरम्यान 29 वर्षानंतर झालेल्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने दुचाकीवरून 30 एप्रिलला तो गावी आला होता. सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामावर हजर होण्यासाठी सोमवारी 18 रोजी पहाटे 4च्या सुमारास दुचाकीवरून तो मुंबईला निघाला होता. दरम्यान सकाळी 8च्या सुमारास कात्रजच्या बोगद्यात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. दुचाकीवरून खाली कोसळल्यानंतर ते वाहन अंगावरून पुढे गेल्याने त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती. वाहतूक पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.